मित्रांनो, अलीकडल्या काळात खूप साऱ्या लोकांचे इंस्टाग्रामचे अकाउंट सस्पेंड होते तर म्हणजे बॅन होते तर कोणी बोलतं की रिपोर्ट मारून यांचे अकाउंट बॅन झाले तर जे जळतेत लोक जळणारे विरोधक लोक आहेत हे रिपोर्ट मारल्यानंतर यांचे अकाउंट उडवले तर असं एक क्रिएटर लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल की हा ॲक्च्युली नेमकं काय झालं, कशामुळे यांचे अकाउंट सस्पेंड झाले तर मित्रांनो, बरोबर तुम्ही व्हिडिओमध्ये आलात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या लोकांचे कशामुळे अकाउंट सस्पेंड झालेत. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ऋषी पाटील, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये. हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. या मी इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ बनवतो. एक 3 ते 4 महिन्यामध्ये माझे 27,000 फॅमिली झाली इंस्टाग्रामवरती. पण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता म्हणून लॉंग व्हिडिओ म्हणून मी यूट्यूबवरती अपलोड करतोय. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे. सो कॉन्फिडन्स लेवल थोडी डाऊन असेल तरी समजून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पवन जाधव झाला, याचं सुद्धा आयडी बॅन झाली. पण आणखी 4-5 क्रिएट आहेत 1 मिलियनच्या पण आयडिया यांच्या 1-1-2 मिलियनच्या आयडिया यांच्या सस्पेंड झाल्या. तर त्या कोणत्या म्हणजे पब्लिकनी रिपोर्ट मारून त्या सस्पेंड नाही झाल्या. तर त्या लोकांनी त्यांच्या स्वतःची कम्युनिटी गाईडलाईन एक ब्रेक केल्यामुळे त्या लोकांची इंस्टाग्रामने अकाउंट सस्पेंड केलेली आहेत. हे कोणत्या जाळणाऱ्यांनी किंवा विरोधकांनी कुठल्याही प्रकारची त्यासोबत छेडछाड केल्यानंतर कसल्याही प्रकारचं अकाउंट बंद होत नाही. तिथे काही कॉम्प्युटर वगैरे नाही आहे, तिथं प्रॉपर टीम असते. जर तुम्ही रिपोर्ट वगैरे मारलं तर टीम चेक करेल की काय प्रॉब्लेम आहे काय नाही. त्याच्यामुळं असं रिपोर्ट मारून किंवा असं काही करून कुठल्याही प्रकारे अकाउंट सस्पेंड होत नाही. तर आय डी सस्पेंड होण्याचं कारण म्हणजे आता पवन जाधवचं झालं. तो दाद्या म्हणून एक मुलगा होता, तो कधीतरी व्हिडिओमध्ये शिवी वगैरे द्यायचा. आता ते आपल्यासारख्या लोकांना नॉर्मल शिवी वाटते, पण ती जर आपण 10 माणसामध्ये उभं राहून शिवी दिली तर त्या 10 लोकांचं लक्ष त्या शिवी देणारकडे येतं. एवढ्या या लेवलची शिवी येते. आणि त्याचं ट्रान्सलेट USA मध्ये झाल्यानंतर ते शिवीचा अर्थ वेगळा होऊन जातो. आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये ते नॉर्मल वाटते, पण जेव्हा ते गुगल ट्रान्सलेट करून ती शिवी तिकडल्या ऑडियन्सला US मधल्या ऑडियन्सला जेव्हा ट्रान्सलेट होऊन जाते तेव्हा ती एकदम घाणेरड्या लेवलची शिवी जाते. शायद मला वाटते त्याच्यामुळे सुद्धा पवन जाधवचा अकाउंट सस्पेंड झाला असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम प्रत्येक व्हिडिओ हा पवन जाधवचा त्या दाद्याला घेऊन होता, लहान मुलांना. हे सुद्धा त्यांच्या गाईडलाईनमध्ये बसत नसेल शायद. म्हणजे प्रत्येक आणि एखादी मुवमेंट अशी झाली असेल त्या दाद्याची की त्या कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन झालं, ते पकडले त्या लोकांनी आणि त्याच्यामुळंच त्याचं अकाउंट सस्पेंड झालं आहे. खूप सारी मेहनत होती पवन जाधवची, खूप दिवसांचा प्रवास होता, खूप साऱ्या मेमरीज पण होत्या. देव करो, देवाला प्रार्थना, आपण तर देवाला प्रार्थना करू त्याचं अकाउंट त्याचं वापस आलं पाहिजे. पण ते 100% कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन केल्यामुळेच त्याचं अकाउंट गेलेलं. मित्रांनो, नकळत खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडून घडतात. कधी कधी जास्त कमेंट केल्यानंतर स्पॅम कमेंटमुळे पण अकाउंट तुमचं डिसेबल होऊ शकतं. किंवा आपण स्टोरी ठेवल्यानंतर मोठमोठ्या क्रिएटर लोकांना, सेलिब्रिटींना तुम्ही मेन्शन करणे, याच्यामुळे सुद्धा कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन होतं. म्हणजे त्यांना हे वाटतं की हा प्रत्येक वेळेस मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांना स्टोरी मेन्शन करून फॉलो वाढवण्याचा प्रयत्न करतोय किंवा सारखं फॉलो अनफॉलो करणे, याच्यामुळे सुद्धा कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघनच होतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही चॅटिंग करताना, पर्सनल DM करताना काही वर्ड यूज करणे किंवा एखाद्या टॉपिकवर चर्चा करणे जो कम्युनिटी गाईडलाईनमध्ये बसत नाही आहे. तर अशा व्हिडिओमध्ये तुम्ही चर्चा केल्यानंतर ते सुद्धा ते लोक पकडतात, क्रॅक होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन होतं, म्हणून सुद्धा ID सस्पेंड होते. असे खूप सारे रिझन आहेत. पण मी तुम्हाला मोजके काही जे युजफुल नकळत ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.